नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज घेऊन आलो आहे SRP पोलीस भरती हिस्ट्री मास्टर टेस्ट. हे प्रश्न पाहूनच थांबशाल तर लेवल वेगळंच आहे. 40पैकी 30 आले तर समजा स्वतःला स्ट्रॉंग. नवीन पॅटर्न एक्झाम टार्गेट क्वेश्चन. चूक झाली तर तयारी अजून बाकी आहे मित्रांनो. चला तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांना पण शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, चला तर सुरू करूया. 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली? 1857च्या उठावाची सुरुवात हे मेरठ येथे झालेले. मेरठ. 1857चा उठाव तात्काळ कारण काय होते? 1857चा उठाव तात्काळ हा कारतूस प्रकरण होता. कारतूस प्रकरण. 1857च्या उठावात बहादूरशाह जफर यांना कोणत्या ठिकाणी सम्राट घोषित केले? तर दिल्ली येथे घोषित केले. दिल्ली सम्राट. झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या ठिकाणी लढल्या? झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या ठिकाणी लढले? तर ग्वाल्हेर. ग्वाल्हेर ह्या ठिकाणी लढलेले आहेत. 1857च्या उठावात तात्या टोपे यांची भूमिका काय होती? 1857च्या उठावात तात्या टोपे यांची भूमिका सेनापती म्हणून होती. सेनापती. 1857 उठावानंतर भारताचा कारभार कोणाकडे गेला? 1857 उठावानंतर भारताचा कारभार कोणाकडे गेला? तर ते इंग्लंडची राणी यांच्याकडे गेले. इंग्लंडची राणी. 1858चा कायदा कोणत्या घटनेनंतर लागू झाला? तर जो 1857च्या ह्या घटनेनंतर लागू झालेला आहे. उठावानंतर. 1858चा कायदा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना हे 1905 रोजी झालेली आहे. 1905. प्रश्न क्रमांक 8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय स्थापना कधी झाली? तर ते 1885 तेव्हा झालेले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? काँग्रेसचे पहिले अध्यक्ष WC बॅनर्जी होते. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. काँग्रेसची स्थापना कोणी केली? काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ते ए होम ह्यांनी केलेले. ए होम. बंगाल विभाजन कधी झाले? बंगाल विभाजन हे 1905 तेव्हा झालेलं आहे. 1905 साली. स्वदेशी आंदोलन कोणत्या घटनेशी संबंधित आहे? स्वदेशी आंदोलन कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर ते बंगाल विभाजन. बंगाल विभाजन. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे कोणी म्हटले? स्वराज हा जन्मसिद्ध हक्क कोणी म्हटले? तर ते टिळक यांनी म्हटले. लोकमान्य टिळक. गांधीजींनी असहकार आंदोलन कधी सुरू केले? गांधीजींनी असहकार आंदोलन कधी सुरू केले? तर ते 1920 तेव्हा केलेलं आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर ते 1919 साली झालेलं आहे. 1919. जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जबाबदार कोण? जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जबाबदार कोण? तर तो डायर होता. डायर. दांडी मार्च कधी झाला? दांडी मार्च कधी झाला? तर तो 1930 साली झालेला दांडी मार्च. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन हे 1942 साली झालेलं आहे. 1942. करो या मरो घोषणा कोणी दिली? करो या मरो महात्मा गांधी यांनी दिलेले आहे. करो या मरो घोषणा. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारताला. प्रश्न क्रमांक 21. 1857च्या उठावात कानपूर येथे नेतृत्व कोणी केले? कानपूर येथे नेतृत्व कोणी केले? तर ते नानासाहेब यांनी केलेलं आहे. नानासाहेब. 1857च्या उठावात लखनौ येथे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात लखनौ येथे नेतृत्व कोण केले? तर बेगम हजरत महल याने केलेलं आहे. 1857च्या उठावात बिहारमध्ये नेतृत्व कोणी केले? तर ते कुंवर सिंग याने केलेलं आहे. कुंवर सिंग. बिहारमध्ये. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स धोरण कोणी सुरू केले? डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स कोणी सुरू केले? तर ते लॉर्ड डलहौसी यांनी केलेलं आहे. लॉर्ड डलहौसी.
ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट कधी झाला? ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट हा 1858 साली झालेला आहे. 1857 उठावाला इंग्रजांनी काय म्हटले? 1857 उठावाने का म्हटले तर ते बंड म्हटले, बंड इंग्रजांनी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचे ठिकाण कोणते? तर ते मुंबई आहे, मुंबई भारतीय काँग्रेसचे. काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळाला काय म्हणतात? काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळाला काय म्हणतात? तर उदारमतवादी काळ, उदारमतवादी काळ. उग्रवादी नेते कोण होते? उग्रवादी नेते कोण होते? तर ते लोकमान्य टिळक होते. उग्रवादी नेते. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर ते 1906 साली झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 31. बंगाली विभाजन रद्द कधी झाले? बंगाली विभाजन रद्द हे 1911 साली झालेलं आहे. बंगाली विभाजन रद्द. गांधीजी भारतात परत कधी आले? गांधीजी भारतात परत कधी आले? तर ते 1915 साली आलेले आहेत. 1915 साली. चंपारण्य सत्याग्रह कधी झाला? चंपारण्य सत्याग्रह कधी झाला? तर तो 1917 साली झालेला आहे. चंपारण्य सत्याग्रह. खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर तो 1918 साली झालेला आहे. खेडा सत्याग्रह. असहकार आंदोलन का थांबवले गेले? चोराचोरी घटना ह्याच्यामुळे थांबवले गेले असहकार आंदोलन. सायमन कमिशन भारतात कधी आले? सायमन कमिशन भारतात कधी आले? तर ते 1928 साली आलेलं आहे. 1928 साली. सायमन कमिशन विरोधात घोषणा काय होती? सायमन कमिशन विरोधात घोषणा काय होती? तर ते सायमन गो बॅक होती. पूर्ण स्वराज्याची घोषणा कधी झाली? पूर्ण स्वराज्याची घोषणा कधी झाली? तर ते 1929 साली झालेले आहे. गांधी इर्विन करार कधी झाला? गांधी इर्विन करार कधी झाला? तर तो झालेला आहे 1931 साली. 1931 साली. भारत छोडो आंदोलन वेळी ब्रिटिश पंतप्रधान कोण होते? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. आणि आपले 40 प्रश्न कंप्लीट झालेले. 40पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि 40पैकी किती बरोबर आले ते कमेंटमध्ये स्कोर टाका. 30+ आले असेल तर तुमची तयारी नेक्स्ट लेवल आहे. असेच हेवी टेस्टसाठी लगेच सबस्क्राईब करा. पुढचा पार्ट अजून डेंजरस येणार आहे. रेडी राहा मित्रांनो. तर अजून कोणत्या टॉपिकवर